बातमी आता पावसासंदर्भातली आहे। महाराष्ट्रातील मान्सूनला सध्या तात्पुरती उसंत मिळाली। पाऊस थांबल्यामुळे पुढील काही दिवसात राज्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार आहे। मात्र दिलासादायक बाब म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलैनंतर राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचीही शक्यता आहे। मान्सूनच्या या ब्रेक मागे अल निनोचा प्रभाव वाढल्याचं कारण पुढे येत आहे। जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल, दमदार होईल असा अंदाज आहे। मात्र सध्या पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता मात्र वाढली आहे। जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे। मात्र सध्या तरी पुढचे काही दिवस पुन्हा एकदा घामाच्या धारांनी नागरिक भिजणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांची खरीप पेरणी देखील याच पावसाअभावी रखडल्याचं पाहायला मिळतंय। मान्सून राज्यात दाखल झाला असला तरी पावसाचा जोर नसल्यानं आतापर्यंत केवळ 56% पेरण्या झाल्या आहेत। म्हणजे अजूनही 44% क्षेत्र पेरणीविना आहे। त्यातच तेलबियांची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 39% कमी झाली आहे। पुरेसा पाऊस न झाल्यानं देशभरात हेच चित्र पाहायला मिळतंय।